इकडे अल्पवयीन मुलीची छेडछाड का केली अशी विचारणा करणाऱ्या आई वडिलांना 8 जणांनी सळई आणि हंटरने जबर मारहाण केल्याची घटना समोर येते। उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यातल्या मळगी गावातली ही घटना आहे, ज्याच्यामध्ये मुलीचे आई वडील गंभीर जखमी झाले आहेत। त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय आणि 8 जण मारहाण करणारे 8 जण फरार झालेले आहेत आणि या घटनेमध्ये मुलीचे आई वडील गंभीर जखमी झाल्याची घटना समोर येते। उमरगा तालुक्यातल्या मळगी गावातला हा अघोरी प्रकार समोर येतोय। मुलीची छेड का काढली असा जाब विचारला असता कुटुंबियांना जबर मारहाण झाल्याची ही घटना। एकूण 8 जणांनी ही मारहाण केल्याचं आता समोर येते आणि ही मारहाण करणारे 8ही जण फरार झाल्याची माहिती आपल्याला मिळते। आणि या घटनेनंतर आई वडिलांना जवळच्याच रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आणि पुढचा तपास आता सुरू आहे। अतिशय धक्कादायक अशी ही घटना। राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। राहुल, अतिशय धक्कादायक घटना समोर येते, काय अपडेट्स? आता त्या मुलीने अशी भूमिका घेतलेली आहे की गेली महिनाभर झालं ती त्या तंटामुक्त समिती जी गावातली असते त्या मंडळींना आणि ग्रामस्थांना कळवत होती, सांगत होती, परंतु गावातले जे हितसंबंध असतात त्या हितसंबंधामुळे त्याची दखल घेतली नाही। काल हा अतिशय वाईट प्रकार घडला। मला तर माहिती अशी कळते की त्या मुलीलाही मारहाण झालेली आहे, त्यामुळे त्या मुलीच्या कुटुंबांनी आता गाव सोडून जाण्याचा आणि त्या मुलीचं शिक्षणच बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। कारण काल सुद्धा अश्विन जेव्हा 8 वाजता हा प्रकार सुरू झाला होता तेव्हा संध्याकाळी उशिरापर्यंत तो गुन्हा दाखल झाला नाही। त्याचे नातलग इतर ठिकाणातून आले आणि पोलीस स्टेशनला बसले, ठिया घातला, त्यावेळेला हा गुन्हा दाखल झाला। त्यामुळे ही अतिशय दुर्दैवी या वेळ या मुलीवरती आलेली आहे की आपलं शिक्षण थांबवावं की काय, असं आता याच्यावरती मंथन सुरू आहे। आणि त्या मुलीच्या वडिलांनाही जवळपास 5 ते 6 टाके पडलेले आहेत। अश्विन, राहुल, धन्यवाद या माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स घेतच राहू।